रानडे इन्स्टिट्यूटच्या जागेवरनं जे काही गैरसमज झालेले होते त्या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून आज मी रानडे इन्स्टिट्यूटला भेट दिलेली आहे. मला असं वाटतं की त्याच्या इतिहासामध्ये जायची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण गेले 2-3 दिवस मी 8 ते 10 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होतो. तिथं प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद सुरू असताना रानडे इन्स्टिट्यूटचं नक्की काय होणार हाच प्रश्न विचारला गेला. मी आताच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू करमळकर सर, त्यांचे कुलगुरू, त्यांचे रजिस्ट्रार, पत्रकार संघाचे प्रतिनिधी, श्रमिक पत्रकार संघाचे प्रतिनिधी, माजी विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी या सगळ्यांची चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर मी देखील विद्यापीठाच्या सगळ्या भावना ऐकून घेतल्या आणि त्याच्यानंतर जी मागणी होती की स्थगिती हा जो शब्द आहे तो काढावा आणि काल जे काही सही नसणारं पत्र दिलं गेलं त्याच्यावरनं स्थगिती हा शब्द काढून ते रद्द केलं आहे अशा पद्धतीचं जाहीर करावं विद्यापीठानं अशी जी मागणी होती. त्याच्यामध्ये कुलगुरूंनी स्वतः पुढाकार घेतला. मी देखील त्यांना विनंती केली आणि जो काही निर्णय केलेला होता तो मॅनेजमेंट काउन्सिलचा नव्हता, तो त्यांच्या अकॅडमिक कमिटीचा होता. वाद असा होता की अकॅडमिकची कमिटी 2 महिन्यापूर्वी झाली आणि वेबसाईटवर जे काही पत्र आली ती 2 महिन्यानंतर का आली, तर त्याच्या देखील अडचणी विद्यापीठानं मला सांगितल्या. आणि त्याच्यानंतर आता असं ठरलं की रानडे इन्स्टिट्यूटमधले जे कोर्सेस स्थलांतरित होणार होते ते रद्द करण्याचा निर्णय आताच्या विद्यापीठाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये झालेला आहे. दुसरं काही शंका कुशंका होत्या किंवा अकॅडमिक अपग्रेडेशन कसं करायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन कसं करायचं आहे आणि ज्या काही तक्रारी झाल्या किंवा ज्या काही निवेदनं माझ्याकडे आलेली आहेत तर त्याची पूर्ण छाननी करून अहवाल सादर करण्यासाठी आमच्या विभागाचे प्रधान सचिव जे आहेत विकासचंद्र रस्तोगी त्यांची 1 सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब आपल्याला माहीत असेल की इथली जागा आणि त्याचा प्रश्न न्यायालयामध्ये आहे. 3 व्यक्तींकडनं ही जागा जाऊन आल्यानंतर 4थी संस्था अशी आहे की तिला ही जागा दिली गेली आणि ती पार्टली दिली गेली. त्याच्यामुळं न्यायालयामध्ये जे काही विचार मांडायचे त्याच्यासाठी देखील शासनाची काही गरज भासली तर शासन विद्यापीठाबरोबर राहायला तयार आहे, किंबहुना विद्यापीठाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. पण ही जागा सुरुवातीला विद्यापीठाच्या नावावर होणं गरजेचं आहे. गेली कित्येक वर्ष हे इन्स्टिट्यूट या जागेवर असल्यामुळं तिथं ज्या काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या आहेत त्याच्यासाठी देखील वकिलांची जर फौज लागली तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी समिती आम्ही नेमलेली आहे विकासचंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली, ती समिती त्याचा अहवाल शासनाला देईल आणि त्याच्यातनं पुढं जाऊ. आता विकासचंद्र रस्तोगी नक्की काय करणार आहेत, ते विकासचंद्र रस्तोगी ह्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अकॅडमिक अपग्रेडेशन कशा पद्धतीनं करायचं त्याचा ते प्रयत्न करतील. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कशी अजून चांगली पद्धतीनं करायची विविध खात्यांची परवानगी घेऊन ते त्याच्यामध्ये सामील असेल. ज्या काही शंका काढल्या गेल्या त्याचं नक्की काय प्रकार आहे ते देखील तपासलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी मी सांगितली की ज्युडिशरी मॅटर जो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन विद्यापीठाला कशा पद्धतीनं सहकार्य करणार आहे, काय करणार आहे याच्यासाठी सविस्तर चर्चा विद्यापीठाचे कुलगुरू, त्यांचे सर्व सहकारी, आता ज्यांना मी भेटलो त्या सगळ्यांशी विकासचंद्र रस्तोगी स्वतः फिजिकली त्यांच्याबरोबर चर्चा करतील, ऑनलाईन चर्चा करतील आणि 90 दिवसामध्ये हा अहवाल शासनाला सादर करतील. पण अहवाल सादर करत असताना जर मध्ये काही शासनाची आवश्यकता विद्यापीठाला लागली तर त्या अहवालसाठी काय आम्ही थांबणार नाही. जे काही सहकार्य महाराष्ट्र शासन करणार आहे ते आम्ही ते अहवाल याच्या अगोदर देखील करायला तयार आहोत. त्याच्यामुळं आजचा जो काही एक विषय होता तो मला असं वाटतं की स्थगिती दिली का, त्याच्यावर सही नव्हती, मग ते मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये झालं आहे का की अकॅडमिक काउन्सिलमध्ये झालं आहे, या सगळ्याला पूर्णविराम मिळालेला आहे. आणि दुसरी सूचना मी एक विद्यापीठाला केलेली आहे की सगळ्यांचं मत असं होतं की इथं स्थलांतर करून कमर्शियल काही इमारती ह्या ठिकाणी होणार आहेत का किंवा मॉल होणार आहेत का, बिल्डर काही इथे येणार आहेत का, तर त्याच्या बाबतीमध्ये विद्यापीठानं मला स्पष्ट असं सांगितलं की ही शैक्षणिक उपयोगासाठी असलेलीच जागा असल्यामुळं त्याचा पर्पज चेंज करण्याचा कुठेही विद्यापीठाला अधिकार नाही आहे. विद्यापीठ ते करू इच्छित नाही आणि जे काय आम्ही कन्स्ट्रक्शन भविष्यामध्ये परवानगी घेऊन करू ते शैक्षणिक गोष्टीसाठीच असेल, कमर्शियल गोष्टीसाठी नसेल. शेवटचा जो मुद्दा होता की याची किंमत किती आहे, 400 कोटी रुपये आहे, 500 कोटी रुपये आहे, तर त्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं की जी निवेदनं आलेली आहेत, ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन विकासचंद्र रस्तोगी प्रधान सचिव त्या समितीमध्ये करतील आणि त्याच्यामध्ये त्यांना जर काही अडचणीचं वाटलं किंवा त्यांना काही शंका आली तर तसा अहवाल तो शासनाला देतील. त्याच्यामुळे जे काही रानडे इन्स्टिट्यूटबद्दलचे गैरसमज होते, समज होते, जाणीवपूर्वक झालं असेल नसेल मला माहीत नाही,
पण आज आमच्या बैठकीमध्ये स्थलांतर करण्याचा जो मुद्दा होता तो नुसता स्थगित नाही, रद्द करण्यात आलेला आणि त्याचं पत्र आताच पत्रकारांकडे आम्ही देतो. मंत्री महोदय, एक प्रश्न असा आहे की आज एका विद्यापीठातल्या एका छोट्या जागेच्या विषयावरून मंत्र्याला त्या जागेमध्ये यावं लागतं, हे पुणे विद्यापीठ अकार्यक्षम असल्याचं लक्षण आहे. मी असं म्हणणार नाही. शेवटी शासन आणि विद्यापीठ ही दोन्ही महत्त्वाच्या संस्था आहेत. विद्यापीठाचा ॲक्ट शेवटी शासनानंच केलेला आहे. विद्यापीठाला सहकार्य करणं ही शासनाची जबाबदारी आहे. विद्यापीठानं शासनाला मदत करणं ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. याच भावनेतनं मी इथं आलेलो आहे आणि मला स्पष्ट असं सांगायचं की रानडे इन्स्टिट्यूट हे पुण्यापुरतं मर्यादित नाही आहे. हे भारताच्या स्तरावर, देशाच्या स्तरावर या इन्स्टिट्यूटला मान सन्मान आहे. आणि म्हणून ज्याचा मी उल्लेख केला की काल मी काही विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेची सुरुवात ही रानडे इन्स्टिट्यूटची जागा स्थलांतरित होणार आहे की नाही या प्रश्नानं व्हायची. त्याच्यामुळं जरी छोटा कॅम्पस असला, छोटी जमीन असली, तर त्याच्यामध्ये जी वास्तू आहे त्याला फार मोठा इतिहास आहे आणि तो पुण्याचा नाही, अख्ख्या भारत देशाचा ठेवा आहे. म्हणून मी इथं आलो, फक्त जागेसाठी आलो नाही. तुम्ही आता म्हटलं की अकॅडमिकली आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. रानडे इन्स्टिट्यूट बोलतो की हा सगळ्याच विद्यापीठांचा मुद्दा आहे, सगळ्याच विभागांचा आहे. पण सगळ्या विभागांमध्ये प्राध्यापकच नाही येत. आता आपण जर पुणे विद्यापीठाबद्दल बोलतो तर साधारणतः 385 स्ट्रेंथ आहे प्राध्यापकांची, 350. आता फक्त 140 आहे. याच विभागाचं गेलं झालं तर 5 स्ट्रेंथ 3च आहे. कोर्सेस जर सुरू करायचे झाले तर वेगवेगळे पर्याय देखील विद्यापीठाला उपलब्ध आहेत. प्राध्यापकांची भरती झाली नाही म्हणून काय एखादी इन्स्टिट्यूट थांबेल असं काही मला वाटत नाही. पण प्राध्यापकांच्या भरतीच्या बाबतीत मागच्या वेळी देखील मी जे 8-10 दिवसापूर्वी आलो त्यावेळी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की प्राध्यापकांची भरती कुठं होणार नाही असं काही कुठेही चित्र नाही. किंवा महाविकास आघाडीच्या सरकारला प्राध्यापकांची भरती करायचीच नाही असं पण आमचं धोरण नाही. कोविडच्यामुळे जो आर्थिक भार शासनावर आलेला आहे त्याच्यामुळं फायनान्सनं थोडं थांबायला सांगितलेलं आहे. प्राध्यापकांची भरती नक्की होईल, परंतु एखादा कोर्स जर प्राध्यापक नाही म्हणून बंद पडणार असेल आणि तसं जे चित्र किंवा तसा प्रस्ताव आम्हाला दिला तर आम्ही प्राध्यापक कशा पद्धतीनं त्यांना घ्यायचे ते आम्ही त्यांना मार्गदर्शन करू ना शासन म्हणून. पण तर त्याच्यामुळे प्राध्यापकांची भरती होणारच नाही हा जो काही वेगळा गैरसमज पसरवला जातो आहे हा साफ चुकीचा. फायनान्सची परवानगी घेतल्यानंतर प्राध्यापकांची भरती आम्ही सुरू करणार आहोत. पहिली गोष्ट, युवा सेनेच्या फक्त एका मागणीमुळे इथं मी आलेलो नाही. युवा सेनेनं नक्कीच मागणी केलेली आहे, त्यांचं कौतुकच आहे. त्यांनी एका अतिशय चांगल्या विषयाला हात घालून म्हणजे आपल्या सगळ्यांना पण कळलं असेल की एक चांगला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली. परंतु आपले पत्रकार संघाच्या दोन्ही संघटना ज्या आहेत त्या मातृसंस्था म्हणून पुण्यामध्ये काम करतात, त्यांची देखील मागणी होती. त्यांच्याबरोबर देखील आता मी चर्चा केली. माजी विद्यार्थ्यांची जी संघटना आहे रानडे इन्स्टिट्यूटची त्यांची देखील मागणी होती आणि विविध संघटना ज्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांची मागणी होती. त्याच्यामुळे युवा सेनेनं घेतलेला जो सहभाग त्याच्यामध्ये होता हा लक्षणीय होता, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण या सगळ्या लोकांनी देखील मला विनंती केलेली होती आणि मी त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा केली. आता पण बैठकीमध्ये चर्चा केली. म्हणूनच मी या ठिकाणी आलो आहे. आणि रानडे इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसला एक फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे आणि तो जपण्यासाठी महाराष्ट्र शासन म्हणून आम्हाला जर काही करता आलं त्या उद्देशानं मी इथं आलेलो आहे. त्याच्यामुळे बाकी त्याच्यामध्ये काय असं मला वाटतं. रानडे इन्स्टिट्यूटला ऐतिहासिक वारसा आहे, तो जपण्याचा प्रयत्न करायला हवा. तुमच्या या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलं. मुद्दा असा आहे की या रानडे इन्स्टिट्यूटच्या काही समस्या देखील इथे कॅमेरा किंवा स्टुडिओ किंवा एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो स्टाफ हवा, इथल्या विद्यार्थ्यांना जे काही पत्रकारितेमध्ये नवनवीन बदल होतात ते नवीन शिकता यावे यासाठीच्या गोष्टी उपलब्ध होत नाही. तर तुमचं कुलगुरूंची जे काही आता बोलणं अकॅडमिक अपग्रेडेशनच्या बाबतीमध्ये देखील नक्की चर्चा झाली. या जागेमध्ये स्टुडिओ जर होत नसेल तर बाजूलाची जागा आहे ती तात्पुरती घेऊन त्या ठिकाणी स्टुडिओ सुरू करावा अशी देखील चर्चा झाली. आणि मगाशी जे म्हटलं की प्राध्यापकांची परमनंट कदाचित भरती झाली नसेल ती होणार आहे, पण त्याच्यासाठी त्यांनी शासनाकडे जर एखादा प्रस्ताव पाठवला विद्यापीठाने की आम्हाला विद्यापीठाच्या खर्चातनं असं असं करायचं आणि इन्स्टिट्यूट सुरू करायचं आहे, तर आमचं नकार असणार नाही, आम्ही त्याला तातडीनं परवानगी देऊ. पण बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होत असताना, जागेचा सुशोभीकरणाचा विषय होत असताना अकॅडमिक देखील अपग्रेडेशन व्हावं ही देखील चर्चा मगाशी आमच्या बैठकीमध्ये झाली.
8 दिवसात तुम्ही आले होते. 26 दिवसानंतरही तुम्हाला तिथं जावंसं का वाटलं नाही? काही आपल्याला सर कोणीतरी चुकीचा नाही, ह्याचा आधी खुलासा करतो. तुमचा कुणीतरी गैरसमज करून दिलेला आहे. ज्या दिवशी त्यांचं निवेदन माझ्याकडे आलं ते माझ्याशी बोलले, माझे पी ए पण त्याच्यावर आता इथे आहेत, त्यांच्याशी मी डायरेक्ट मिटिंग केलेली आहे. त्यांना मी सांगितलेलं आहे की हे जे उपोषण तुमचं चालू आहे किंवा हे जे आंदोलन चालू आहे हे वावगं आहे असं मी म्हणणार नाही, मी तुमच्यासोबत आहे. परंतु तुम्ही देखील अडचण समजून घेतली पाहिजे की जोपर्यंत फायनान्सची परवानगी मिळत नाही, फायनान्सनं सांगितले थोडे दिवस थांबा, अध्यापकांची भरती महाविकास आघाडीच्या सरकारला करायचं आहे हे मी 100 वेळा सांगितलेलं आणि त्यांच्याशी देखील मी चर्चा केलेली आहे. त्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रात पण मला भेटलेले आहेत. शिक्षक भरती आणि एमपीएससी बद्दल फायनान्स विभाग परवानगी देतो, तर प्राध्यापक भरतीबाबतच हा तुझा भाव का? साहेब, असं दुजाभाव कुठेही म्हटलेलं नाही. कारण तुम्ही जर नाही, मी दुजाभाव असं म्हटलेलं नाही आणि तुम्ही म्हणणार पण नाही. ज्यावेळी योग्य वेळ येईल फायनान्सची त्यावेळी ती बैठक होईल आणि ती जी बैठक रद्द झाली मगाशी ज्याचा उल्लेख आपण कोणीतरी केला, ती बैठक या आठवड्यामध्ये आम्ही घेणार आहोत. दुसरा प्रश्न असा आहे, शुल्क कपाती संदर्भात तुम्ही निर्णय सांगितला होता, त्यानंतर उच्च शिक्षण संचालनालयाने पत्रही काढलं, परंतु आज फर्ग्युसन महाविद्यालयाने शुल्क दुप्पट वाढवलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर FIR नोंदवा असं सांगितलं होतं. तुम्ही फर्ग्युसन महाविद्यालयावर FIR करण्याचे आदेश देणार? साहेब, एक पहिली गोष्ट अशी आहे की आपण मी सांगितलेल्याचा विपर्यास काहीतरी कदाचित तुमच्याकडनं होतो किंवा तुम्हाला कोणीतरी चुकीचं ब्रीफिंग केलेलं आहे. शुल्क कपात करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. माझ्या अखत्यारीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज जी येतात त्याची 16,250 रुपये फी आम्ही कमी केलेली आहे. ऐका ना साहेब, आता उत्तर तर ऐका. विद्यापीठाला संलग्नित असलेल्या अनुदानित आणि विनाअनुदानितची सुद्धा कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि फर्ग्युसनचा विषय साहेब, आत्ता मला त्या मुली भेटल्या, त्याच्यावर मी आमच्या जॉईंट डायरेक्टरना असं सांगितलं की तातडीनं उद्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं मुलांवर अन्याय करण्याचा जर प्रकार होत असेल तर जे जॉईंट डायरेक्टरना आणि संचालकांना अधिकार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं ना आत्ताच. रानडेच्या स्थलांतराचा विषय मला असं वाटतं की आज संपलेला आहे, तो रद्द झालेला आहे. आता याच ठिकाणी पत्रकारांचं दीपस्तंभाप्रमाणे असलेला जो ठेवा आहे तो कसा जतन करायचा यासाठी मी कमिटी नेमलेली आहे. त्याच्यामुळे जी काय आता डेव्हलपमेंट करायची ती याच कॅम्पसमध्ये होणार आणि त्या परवानग्या घेऊन होतील. फक्त मगाशी जे सांगितलं की या सगळ्या डेव्हलपमेंट करत असताना तांत्रिक जी अडचण आहे ती म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे तिथनं पहिला न्याय मिळवून घेतला पाहिजे, त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी पुढे जाणार आहेत. एमफिल झालेल्या लोकांच्या बाबत किंवा या सगळ्या संघटनांची माझी बैठक झालेली आहे. काही ठिकाणी मी असं म्हणत नाही की सगळंच शासनानं जे काय आम्ही करतोय त्यांना पटतंय संघटनांना, असं पण माझं मत नाही. त्याच्यातल्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत. या सगळ्या 15-20 दिवसाच्या किंवा महिन्याभराच्या कालावधीमध्ये आम्ही बैठक घेऊ शकलो नाही, कारण पुराची परिस्थिती कोकणामध्ये कशी होती काय होती. काल देखील मला एमफिलच्या ह्या सगळ्या संघटना भेटल्या. 17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ह्या 3 दिवसामध्ये हे सगळे प्रलंबित जे विषय आहेत या बैठका मी लावणार आहे आणि प्राध्यापक भरतीची बैठक लावावी अशी देखील अजितदादांना मी विनंती करतो. नाही, पाठीशी कोणी कोणाला घालत नाही. 2 मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत, जे सेटनेट झालेले आहेत आणि जे नॉन सेटनेट आहेत. आता नॉन सेटनेट जे आहेत त्यांना घ्यायचा निर्णय कोणी घेतला होता? एक्झॅक्टली, बरोबर आहे की त्या वेळेच्या सरकारने घेतलेला आहे. आता त्या वेळेच्या सरकारने त्यावेळी हा विचार करायला पाहिजे होता की आपल्याकडे ग्रॅज्युएट लोक आहेत, सगळी त्याची कॅटेगरी पूर्ण केलेली लोक आहेत, असं असताना तो निर्णय झाला होता. आता आपण असं म्हणू शकत नाही एका बाजूनं की सरकारनं घेतलेला तो निर्णय होता, त्याच्यामुळे सरकारनं त्या मुलांना आता घेतलं आहे. ज्यावेळी घ्यायचं होतं त्यावेळीच त्यांना जर घेतलं नसतं तर ही अडचणच निर्माण झाली नसती. त्याच्यामुळे कोण कोणाला पाठीशी घालत नाही. फक्त ग्रॅज्युएट लोकांचा जो म्हणजे जे पूर्ण कॅटेगरी पूर्ण असलेल्या लोकांचा जो विषय आहे त्या संदर्भात देखील परवाची आमची बैठक होती, पण या सगळ्यामध्ये पुढे गेली. म्हणून मी सांगितलं की 17 ते 20 या तारखेदरम्यान 3 दिवसामध्ये या सगळ्या बैठका आम्ही लावतोय आणि ज्यांना रिलीफ द्यायचा आहे किंवा ज्यांच्यावर काही कारवाई करायच्या असतील किंवा वसुली करायची हे सगळे निर्देश मी देणार.
कॉलेज सुरू करावे ही आमची देखील तयारी झालेली आहे. किती टक्क्यामध्ये सुरू करायची आणि कशा पद्धतीनं करायची या संदर्भात प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. फक्त टास्क फोर्सनं जे परवा सांगितले की पुन्हा एकदा कॉलेजेस किंवा शाळा सुरू करणं हे तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं अडचणीचं होऊ शकतं. तर हे सगळे अहवाल आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीकडे नेऊ, टास्क फोर्सशी चर्चा करू. पण महाराष्ट्र शासनाची तयारी कॉलेजेस सुरू करायची झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी कुलगुरू त्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत आहेत, आमच्या संचालकांशी बोलत आहेत आणि लवकरात लवकर आपण कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेणार आहोत. सीईटीचं वेळापत्रक मी स्वतः जाहीर केलं. फक्त त्याच्यामध्ये आता परत पूरग्रस्त भागातल्या लोकांची मागणी आहे की सीईटीचे दिवस वाढवून द्या, त्याच्यामुळं ते पाठीपुढे होईल. कारण हो विनोद तावडे साहेबांनी केलेली घोषणा जर परिपूर्ण झाली नसेल तर त्या घोषणेची जबाबदारी मी स्वीकारतो आणि ते 1 कोटी रुपये या इन्स्टिट्यूटला द्यायची जबाबदारी मी घेतो. रानडे इन्स्टिट्यूटवर बोलूया ना. रानडे इन्स्टिट्यूट हे महत्त्वाचा सध्याचा विषय आहे. जे पत्र मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलेलं आहे त्याचं उत्तर मुख्यमंत्री महोदय देतील. रानडे इन्स्टिट्यूट सध्या महत्त्वाचं आहे. नाही, प्रायव्हेटच्या बाबतीमध्ये आम्ही थोडा वेगळा निर्णय घेतलेला आहे. प्रायव्हेटला आम्ही डायरेक्ट निर्देश देऊ शकत नव्हतो. FRA आता फॉर्म झालेली आहे आणि FRAच्या सल्ल्यानं अजून एक आपण कमिटी नेमलेली आहे. चिंतामणी जोशी जे IAS ऑफिसर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती नेमलेली आहे. 15 ते 20 दिवसामध्ये तो अहवाल येईल आणि शालेय शिक्षण विभागानं ज्या पद्धतीनं निर्णय घेतला आहे तशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना अपेक्षित असलेला निर्णय आमच्या विभागाकडनं होईल. बघू ना, जे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सोयीस्कर असेल ते करू. महाराष्ट्र राज्याचे माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवार दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संध्यापन व वृत्तपत्र विद्या विभागाला भेट दिली. माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर, माननीय प्रगुरुगुरू उमराणी, माननीय कुलसचिव प्रफुल्ल पवार, विभाग प्रमुख उज्ज्वला बर्वे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे पदाधिकारी, अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार आणि माजी विद्यार्थी संघटनांची देखील चर्चा झाली. उपरोक्त चर्चेच्या अनुषंगाने सदर विभागाच्या शैक्षणिक व भौगोलिक सुविधांच्या विकासाचे नवीन प्रारूप तयार करण्याचे निर्देश माननीय मंत्री महोदयांनी दिले. या पार्श्वभूमीवर विभागाच्या स्थलांतरणाचा तसेच विलनीकरणाचा निर्णय रद्द करण्याचे माननीय कुलगुरू यांनी जाहीर केले आहे. थँक्यू. बरं, एक महत्त्वाचा अजून एक विषय होता तो राहिला. 5 मिनटं फक्त. मी सकाळीच एक माझ्या ट्विटरवरनं ट्विट केलं होतं. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचं जे आहे ते दरवर्षी 6 प्रकारचे पुरस्कार देतं महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या लोकांना. दुर्दैवानं 2012 पासून आजपर्यंत त्या पुरस्काराचं वितरणच झालं नव्हतं. आणि आज माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते, त्याच्यामध्ये काही पुरस्कार जाहीर केलेले, त्याची यादी मी देतो. फक्त कुठचे पुरस्कार आहेत ते सांगतो. त्याच्यामध्ये 2018, 19 आणि 20 असे 3 वर्षाचे पुरस्कार आम्ही जाहीर केलेत. संस्कृत पंडित म्हणून त्याच्यामध्ये पुरस्कार असतो, वेदमूर्ती म्हणून पुरस्कार असतो, संस्कृत शिक्षक म्हणून 2 पुरस्कार असतात, संस्कृत प्राध्यापक तत्सम अध्यापक असे 2 पुरस्कार असतात, संस्कृत कार्यकर्ता म्हणून एक पुरस्कार असतो आणि अन्य राज्यातील संस्कृत पंडित असा एक पुरस्कार असतो. त्या 3 वर्षाचे पुरस्कार जे कोविडमुळे थांबले होते ते आम्ही जाहीर केले. आणि दुसरं सांगताना आनंद होतो की 12 सालापासून जे पुरस्कार वितरण झाले नव्हते ते या 28 तारखेला नागपूरला रामटेक येथे हे पुरस्कार वितरण होतं आहे. आणि आता 2012 पासून का राहिले होते मला माहीत नाही पुरस्कार होऊन देखील, तर ते पुरस्कार वितरण 28 तारखेला आम्ही रामटेकला करतो आहे. ती यादी मी तुम्हाला देतो. हां, बरोबर. हे काय
काय करायला पाहिजे ही यादी मी यादी देतो, यादी टाईप करून ती फक्त सगळ्यांना सर्क्युलेट करतो. पुणे विद्यापीठाचे वारंवार सारखे रोलबॅक करावे लागतात. तुम्ही ते हस्तक्षेप करता आणि कुठेतरी विद्यापीठ प्रशासनाचा एक विरोध नाही. मी मागचे प्रवेश तुम्ही सुद्धा केलं. नाही मी हस्तक्षेप नाही करत. मी फक्त मला जनभावना कळल्यानंतर त्यांना विनंती करतो की अशी अशी जनभावना आहे. आता हा प्रश्न माझ्याशी निगडीत नाही. मला जनभावना कळल्यामुळं मी जनतेबरोबर राहतो. आता त्यांना जनभावना कळतात की नाही हे त्यांनी खरं जाहीर केलं पाहिजे ना. मी कसं काय याच्यावर देखील सांगोपांग चर्चा झाली. ती मी आता काही जाहीरपणानं बोलत नाही. धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे